नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलला स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक पात्रता परीक्षा महा-टी-ई-टी एक्झाम 2021 साठी अत्यंत महत्त्वाचा व स्कोरिंग असणारा टॉपिक म्हणजे बालमानसशास्त्र याच्या 500 प्रश्नांच्या तिसऱ्या भागाला आज आपण सुरुवात करणार आहोत। तर आजचा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ लक्षपूर्वक व शेवटपर्यंत पहा। शिक्षक भरतीच्या सर्व व्हिडिओजसाठी व टी-ई-टीच्या तयारीसाठी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉन क्लिक करा। सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। या आधीच्या दोन व्हिडिओमध्ये आपण 1 ते 100 पर्यंत प्रश्नांचं विश्लेषण पाहिलेलं आहे। ज्या ठिकाणी तुम्हाला विश्लेषणाची आवश्यकता आहे त्या सर्व प्रश्नांचं विश्लेषण मी मागील 2 व्हिडिओमध्ये केलेलं आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 50 प्रश्न पाहणार आहेत व ज्या ठिकाणी विश्लेषणाची आवश्यकता असेल त्या कन्सेप्ट मी तुम्हाला सांगत जाणार आहे। सुरुवात करूया। प्रश्न पहिला प्रश्न आहे, अध्ययनासाठी विद्यार्थ्याच्या मनात डॅश निर्माण करणे जरुरीचे आहे। तर प्रेरणा कशासाठी आवश्यक असते? कुठल्याही गोष्टीचं अध्ययन करण्यासाठी, शिकण्यासाठी प्रेरणेची आवश्यकता असते। यानंतर पुढचा प्रश्न, व्यक्ती वैशिष्ट्यांसह व सौंदर्ययुक्त कमीत कमी वेळात जास्तीत जास्त काम करणे म्हणजे डॅश होय। ही कौशल्य म्हणजे स्किल याची व्याख्या आहे। स्किल म्हणजे काय? व्यक्ती वैशिष्ट्यांसह आणि सौंदर्ययुक्त काम करायचं कमीत कमी वेळामध्ये। एखादं काम तुम्हाला करायला सांगितलं, तुम्ही जर कमीत कमी वेळामध्ये काम करायचं म्हणून कसंही काम केलं म्हणजे ते सौंदर्ययुक्त नाही केलं तर त्याला स्किल नाहीत म्हणत। तर व्यक्ती वैशिष्ट्यांसह व सौंदर्ययुक्त कमीत कमी वेळात जास्तीत जास्त काम करणे म्हणजे काय? तर कौशल्य म्हणजेच स्किल। यानंतरचं क्वेश्चन, मानसिक व डॅश हे थकव्याचे 2 प्रकार आहेत। आता या ठिकाणी तुम्हाला एकदम सोपा प्रश्न वाटतोय। मानसिक व शारीरिक हे थकव्याचे 2 प्रकार आहेत। परंतु एक्झाममध्ये तुम्हाला समजा ऑप्शन चुकवण्यासाठी एकदा दिला जाईल, समजा बौद्धिक दिला जाईल, भावनिक दिला जाईल, अशा प्रकारचे ऑप्शन्स येऊ शकतात। लक्षात ठेवायचं, मानसिक व शारीरिक हे थकव्याचे 2 प्रकार आहेत। यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, अवबोधापासून निर्माण झालेली स्मृती प्रतिमा डॅश असते। अवबोध म्हणजे काय? कालच्या आपण व्हिडिओमध्ये पाहिलं होतं। अवबोध म्हणजे काय? तर संवेदना ज्या असतात, आपल्या संवेदनांना अर्थ प्राप्त झाला की त्याला आपण काय म्हणतो? अवबोध असं म्हणतो। काल मी एक उदाहरण सांगितलं होतं की जेव्हा आपण समजा रस्त्यावरून चालत असताना पायामध्ये जर काहीतरी घुसलं, पायामध्ये काहीतरी रुतलं तर आपल्याला ते लक्षात येतं। मग काय होतं? पायामध्ये काहीतरी रुतलं की लगेच आपल्या मेंदूपर्यंत तो मेसेज जातो। मेंदू त्या ठिकाणी आपल्याला ऑर्डर देतो की आपण काहीतरी रिॲक्ट करतो, आपण खाली बसतो किंवा कोणी समजा ओरडतं। तर अशा प्रकारे मेंदू काय करतो? आज्ञा देतो कशासाठी? रिस्पॉन्स करण्यासाठी। तेव्हा आपण रिस्पॉन्स करत असतो। म्हणजे जेव्हा आपण रस्त्यावर चालत असतो, चालताना आपल्या पायामध्ये काहीतरी रुतलं तेव्हा फक्त आपल्याला माहिती असतं की पायामध्ये काहीतरी रुतलेलं आहे। मग काय होतं? संवेदना होतात, संवेदना मेंदूपर्यंत जातात, मेंदू ऑर्डर देतो, त्याच्यानंतर आपला रिस्पॉन्स होतो। तर अवबोध कधी होतो? जेव्हा आपण पाहतो की पायामध्ये काय रुतलं आहे, पायामध्ये काटा रुतला आहे किंवा खिळा रुतला आहे किंवा एखादा खडा रुतला आहे, तेव्हा आपल्याला ती गोष्ट कळते की पायामध्ये जे रुतलेलं आहे ते काटा आहे, म्हणजे अवबोध निर्माण होतो। संवेदनांना अर्थ प्राप्त होतो म्हणजे काय होतं? अवबोध होतो। तर आता या ठिकाणी प्रश्न आहे, अवबोधापासून निर्माण झालेली स्मृती प्रतिमा डॅश असते, अमूर्त असते। आता ही कन्सेप्ट लक्षात ठेवायची, मूर्त आणि अमूर्त। आपण डी एडला असताना हे पाहिलेलं आहेच, परंतु लक्षात ठेवा मूर्त आणि अमूर्त म्हणजे काय? तर अमूर्त म्हणजे काय? अमूर्त म्हणजे इंटँजिबल म्हणजे अमूर्त। अशा गोष्टी ज्या गोष्टींना आपण अनुभवू शकतो परंतु त्यांना आपण टच करू शकत नाही, त्यांना पाहू शकत नाही प्रत्यक्षात, त्याला काय म्हणायचं? अमूर्त। आणि मूर्त गोष्टी कोणत्या असतात? ज्यांना आपण पाहू शकतो, स्पर्श करू शकतो, त्यांना आपण काय म्हणतो? मूर्त असं म्हणतो। अमूर्त म्हणजे इंग्लिशमध्ये सांगायचं तर इंटँजिबल। अमूर्त म्हणजे काय? अशा गोष्टी ज्यांना आपण पाहू शकत नाही, ज्यांना आपण स्पर्श करू शकत नाही परंतु त्यांचा अनुभव घेऊ शकतो, त्याला काय म्हणायचं? अमूर्त असं म्हणायचं। तर अवबोधापासून निर्माण झालेली स्मृती प्रतिमा जी असते ती कशी असते? अमूर्त असते। म्हणजे आपल्या मनातल्या मनात असते, ती आपल्या डोक्यामध्ये असते, ती त्याला काय म्हणायचं? अमूर्त असं म्हणायचं। यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, दैनंदिन शालेय अध्ययन अध्यापन डॅश प्रक्रियेवर चालू असतं। तर संबोध प्रक्रियेवर चालू असतं। शाळेमधलं अध्ययन अध्यापन प्रक्रिया जी आहे ती संबोध प्रक्रियेवर चालू असते। आता संबोध म्हणजे काय? संबोध म्हणजे कंप्लीट नॉलेज, सम्यक ज्ञान म्हणजे काय? संबोध। मग कंप्लीट नॉलेजवर आपली अध्ययन अध्यापन प्रक्रिया चालू असते, बरोबर। याचं उत्तर आलं, दैनंदिन शालेय अध्ययन अध्यापन प्रक्रिया संबोधावर चालू असते। संबोध प्रक्रियेवर रोजचं आपलं अध्ययन अध्यापन हे शाळेमधलं चालू असतं। यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, अवधान हा एक डॅश आहे, मनोव्यापार आहे। अवधान काय आहे? एक मनोव्यापार आहे। अवधान म्हणजे काय? अटेन्शन म्हणजे आपण एक प्रयत्नपूर्वक आपण एखादी गोष्ट जाणून घेण्यासाठी लक्ष देत असतो, त्याला काय म्हणायचं? अटेन्शन म्हणायचं, अवधान। अवधान काय आहे? एक मनोव्यापार आहे। यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, स्मरणास नेहमी डॅश हवे, साहचर्य हवे असते। स्मरण म्हणजे काय? मेमरी, त्याला काय पाहिजे असतं? साहचर्य आपल्याला आवश्यक असतं। स्मरणास काय आवश्यक असतं? साहचर्य। यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, बक्षीस म्हणजे डॅशने केलेल्या कार्याची सामाजिक पावती आहे। बक्षीस म्हणजे काय आहे? विद्यार्थ्याने एखादं काम केलं त्याला आपण बक्षीस दिलं म्हणजे त्याला एक सामाजिक पावती दिली। बक्षीस म्हणजे विद्यार्थ्याने केलेल्या कार्याची सामाजिक पावती आहे। यानंतर पुढचा प्रश्न,
वाहनासमोर कुणी बालक येताच आपण ब्रेक दाबतो, मूल वाचतं आणि आपल्याला भीतीचा धक्का बसतो, हे डॅश संवेदनाचं उदाहरण आहे. आता हा प्रश्न तुमच्या एक्झाममध्ये आला तर तुम्ही उदरस्य संवेदना याला टिक करायचं. उदरस्य संवेदनाचं हा एक उदाहरण आहे. वाहनासमोर कुणी आलं, समजा एखादा लहान मुलगा आला, ब्रेक मारला, तो मुलगा वाचला, परंतु आपल्याला अचानक एखादा मुलगा समोर आला, ब्रेक दाबला की आपल्या मनामध्ये एक भीती निर्माण होते. तर ते कोणत्या संवेदनाचं उदाहरण आहे? उदरस्य संवेदनाचं ते उदाहरण आहे. आता यानंतरचा प्रश्न पाहू. कल्पनाचे डॅश सर्जनात्मक, व्यावहारिक, सौंदर्यात्मक किंवा संमिश्र असे विविध प्रकार आहेत. आता ह्या प्रश्नामधून आपण एक थिअरॉटिकल गोष्ट लक्षात ठेवायची. कल्पनाचे प्रकार किती व कोणते? कल्पनाचे प्रकार आहेत. पहिला प्रकार आहे अनुकरणात्मक कल्पना, यानंतर सर्जनात्मक कल्पना, व्यावहारिक कल्पना, सौंदर्यात्मक किंवा संमिश्र कल्पना. या ठिकाणी सौंदर्यात्मक किंवा संमिश्र कल्पना. तर कल्पनांचे प्रकार अनुकरणात्मक, दुसरा आहे सर्जनात्मक. सर्जनात्मक म्हणजे काय? क्रिएटिव्ह जे असतात त्याला आपण सर्जनात्मक असं म्हणतो. व्यावहारिक म्हणजे ज्या प्रॅक्टिकल आहेत कल्पना. त्याच्यानंतर सौंदर्यात्मक किंवा संमिश्र अशा कल्पना. तर अनुकरणात्मक, सर्जनात्मक, व्यावहारिक आणि सौंदर्यात्मक हे आहेत कल्पनांचे विविध प्रकार. यानंतर पुढचा प्रश्न पाहू. संवेदनांना डॅशनी अर्थ प्राप्त होऊन त्याचे डॅश तयार होतात. तर संवेदनांना अनुभवांनी अर्थ प्राप्त होतो. संवेदनांना अनुभव जेव्हा आपल्याला येतो तेव्हा त्याला अर्थ प्राप्त होतो आणि संवेदनांना अर्थ प्राप्त झाला की त्याला आपण काय म्हणतो? मगाशीच पाहिलं आपण, त्याला आपण अवबोध असं म्हणतो. संवेदनांना अर्थ प्राप्त होतो त्याला आपण अवबोध असं म्हणतो. संवेदना अधिक अर्थ बरोबर अवबोध. पुढचा प्रश्न पाहू. आपल्या अनुभवांची ज्ञानात्मक बाजू म्हणजे विचार होय. आपल्या अनुभवांची ज्ञानात्मक बाजू म्हणजे विचार होय बरोबर. यानंतर स्मरण म्हणजे धारणा. स्मरण म्हणजे धारणा महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवायचं. स्मरण म्हणजे काय आहे? तर स्मरण म्हणजे धारणा आहे. आता धारणा या शब्दाचा अर्थ काय होतो? धारणा म्हणजे एक ॲझ्युम्शन, ॲक्ट ऑफ होल्डिंग इन माइंड. म्हणजे आपल्या मेंदूमध्ये आपण साठवून ठेवतो, होल्ड करतो ज्या काही मेमरीज असतील त्याला आपण काय म्हणतो? धारण करणे, धारणा. स्मरण म्हणजेच काय आहे? धारणा आहे, ॲक्ट ऑफ होल्डिंग इन माइंड. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. या ठिकाणी थोडंसं प्रिंटिंग मिस्टेक आहे. ग्रहण पहिलं आहे. ग्रहण, धारणा, प्रत्यावहन व प्रत्याभिज्ञान हे स्मरण प्रक्रियेचे घटक आहेत. स्मरण प्रक्रियेचे घटक हे तुम्ही लिहूनच काढा किंवा सेव्ह तुमच्याकडे राहू द्या. स्मरण प्रक्रियेचे घटक एक्झाममध्ये विचारले जाण्याची दाट शक्यता आहे. स्मरण प्रक्रियेचे घटक कोणकोणते आहेत? पहिला आहे ग्रहण. ग्रहण करतो, त्याच्यानंतर ते स्टोअर करतो म्हणजे धारणा करतो आपल्या मेंदूमध्ये. प्रत्यावाहन आणि प्रत्याभिज्ञान हे स्मरण प्रक्रियेचे घटक आहेत. आता प्रत्यावाहन म्हणजे काय? तर प्रत्यावाहनाला इंग्लिशमध्ये सांगतो एक त्याला पर्यायी शब्द आहे रिपॅट्रिएशन म्हणून त्याला एक शब्द आहे प्रत्यावाहन. आता तुम्हाला ग्रहण तर कळालं. ग्रहण म्हणजे काय? एखादी गोष्ट आपण पाहिलेली, ऐकलेली आपण ग्रहण करतो म्हणजे आपल्या त्या मेंदूमध्ये त्या गोष्टी जातात. त्यानंतर धारणा म्हणजे त्या ठिकाणी स्टोअर होते, ती गोष्ट तशीच राहते, आपण धारणा करतो. धारणा म्हणजे काय? ॲक्ट ऑफ होल्डिंग इन माइंड म्हणजे डोक्यामध्ये आपल्या मेंदूमध्ये ती गोष्ट आपण स्टोअर करून ठेवतो, होल्ड करून ठेवतो, धारण करतो, त्याला आपण काय म्हणतो? धारणा. प्रत्यावाहन म्हणजे काय? प्रत्यावाहन म्हणजे समजा त्याला आपण रिपॅट्रिएशन म्हणून म्हणतो. प्रत्यावाहन म्हणजे आता त्याचा अर्थ जर आपण घ्यायला गेला तर समजा मूळच्या ठिकाणी जाणे, मूळच्या ठिकाणी वापस जाणे, त्याला काय म्हणतात? प्रत्यावाहन असं म्हणतात. उदाहरणार्थ समजा एखादा माणूस समजा दुसऱ्या देशामध्ये राहायला गेला आहे, समजा तो भारताचा नागरिक आहे आणि तो UK राहायला गेलेला आहे, तर तो त्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणचा नागरिक झाला. परंतु समजा त्याला जर वापस जर भारतामध्ये आणायचं असलं किंवा त्याला वापस तिथून पाठवून दिलं की तू वापस तुझ्या ठिकाणी जा म्हणून, तर त्याला वापस आणणे त्याला काय म्हणतात? प्रत्यावाहन असे म्हणतात. प्रत्यावाहन म्हणजे काय? मूळच्या ठिकाणी, ओरिजिन ज्या ठिकाणी आहे तुमचा त्या ठिकाणी वापस जाणे, त्याला काय म्हणायचं? प्रत्यावाहन. आता हे तुम्हाला फक्त लक्षात राहण्यासाठी उदाहरण सांगितले. तुम्ही लक्षात ठेवा की स्मरण प्रक्रियेचे घटक कोणकोणते आहेत? ग्रहण आहे, धारणा आहे, प्रत्यावाहन आहे आणि प्रत्याभिज्ञान आहे. प्रत्याभिज्ञान हा देखील त्याचा घटक आहे. यानंतर पुढचा प्रश्न 118वा प्रश्न बघू आता. प्रतिमा अवबोधापेक्षा जास्त अस्थिर असतात. स्थिर असतील का अस्थिर असतील? अवबोध म्हणजे संकल्पनांना अर्थ लागला की त्याला आपण अवबोध म्हणतो. आणि प्रतिमा थोड्याशा धुसर असतात आपल्या मनामध्ये. ज्या प्रतिमा असतात, ज्या भूतकाळामधल्या प्रतिमा असतात त्या एकदम क्लिअर नसतात, त्या अस्थिर असतात. प्रतिमा अवबोधापेक्षा जास्त अस्थिर असतात. अवबोध क्लिअर असतो. अवबोध म्हणजे काय? संवेदनांना अर्थ लागलेला असतो तेव्हा त्याला अवबोध असं म्हणतो. त्यामुळे अवबोध हा क्लिअर असणार आहे, तो स्थिर असणार आहे. परंतु प्रतिमा ह्या अस्थिर असणार आहेत. त्यामुळं याचं उत्तर येईल प्रतिमा अवबोधापेक्षा जास्त अस्थिर असतात. यानंतर पुढचा प्रश्न पाहू. अध्ययनामुळे मेंदूवर होणाऱ्या संस्कारांना
जपून ठेवणे म्हणजे काय? स्मरण होय. जपून ठेवणे म्हणजे समजा आता अध्ययन जेव्हा आपण करतो, एखादी गोष्ट शिकतो, तर मेंदूवर त्या गोष्टींचं काय होतात? संस्कार होतात व ते जपून आपण ठेवतो. त्याला आपण काय म्हणणार? स्मरण असं म्हणणार. आता कॉम्प्युटरमध्ये एखादी गोष्ट आपण सेव्ह करतो, सेव्ह ॲज किंवा सेव्ह करून टाकतो, त्याला काय म्हणतो? जपून ठेवतो. जतन करणे, जपून ठेवणे, ते मेमरीमध्ये आपल्या असतं कॉम्प्युटरच्या, तर त्याला आपण काय म्हणतो? स्मरण असं म्हणतो. अध्ययनामुळे मेंदूवर होणाऱ्या संस्कारांना जपून ठेवणे. जपून ठेवणे म्हणजे काय? स्मरण. मग अशीच आपण पाहिलं धारणा. मेंदूमध्ये धारणा असते. धारणा म्हणजे काय? तर या ठिकाणी होल्ड करायचं, मेंदूमध्ये होल्ड करायचं, ॲक्ट ऑफ होल्डिंग इन माइंड, त्याला काय म्हणायचं? धारणा असं म्हणायचं. त्यानंतर दृढीकरण हे धन किंवा ऋण असतं. आता हा तुम्हाला डायरेक्ट त्याचं उत्तर येऊन जाईल, सोपा प्रश्न आहे. धन किंवा ऋण असतं, हे लक्षात ठेवायचं. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, अवधान ही एक अमूर्त संकल्पना आहे. मूर्त का अमूर्त? अवधान मूर्त असतं का? अवधानाला आपण स्पर्श करू शकतो का? नाही. अवधानाला आपण पाहू शकतो का? नाही. परंतु अवधानाला आपण अनुभवू शकतो. मूर्त गोष्टी अशाच असतात ज्यांना आपण पाहू शकत नाही, ज्यांना आपण स्पर्श नाही करू शकत, परंतु त्यांना आपण अनुभव घेऊ शकतो. त्याला आपण काय म्हणतो? अमूर्त. अमूर्त म्हणजे इनटँजिबल थिंग्स, अमूर्त गोष्टी. त्यांना आपण पाहू शकत नाही, त्यांना आपण स्पर्श करू शकत नाही. मग अवधान म्हणजे काय? अटेन्शन. अवधान म्हणजे काय? अटेन्शन. अटेन्शन आपण पाहू शकत नाही, अटेन्शनला आपण स्पर्श करू शकत नाही, परंतु अटेन्शन हे अनुभवण्याची गोष्ट आहे. त्याच्यामुळं अवधान ही एक अमूर्त संकल्पना आहे. आता तुम्हाला डिटेलमध्ये खूप वेळेस सांगितले मी, तुम्हाला समजून गेलं असेल आता ही गोष्ट. पुढचा प्रश्न घेऊ. अध्ययनाच्या प्रत्येक प्रयत्नात प्रगतीचा वेग वाढत असल्याचे दाखविणारा वक्र धनवर्धी अध्ययन वक्र होय. आता अध्ययन वक्र आपल्याला माहिती आहे, आपण तो ग्राफ पाहिलेला आहे. अध्ययन वक्र म्हणजे काय? प्रगती होत जाते, प्रगती होत जाते म्हणजे ग्राफ वर 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 जातो. आता प्रत्येक प्रयत्नात प्रगती होते म्हणजे ग्राफ वरच जाणार, बरोबर. वर जाणार म्हणजे पॉझिटिव्ह, धनवर्धी, आणि निगेटिव्ह म्हणजे खाली येणारा. तर या ठिकाणी उत्तर येईल धनवर्धी असतो. नेक्स्ट क्वेश्चन, अध्ययनावर परिणाम करणारे अनुवंश व डॅश हे घटक आहे. परिसर हा घटक प्रत्येकाच्या अध्ययनावर परिणाम करत असतो. प्रत्येकाचा परिसर वेगळा असतो आणि अनुवंश वेगळा असतो. अनुवंश आणि परिसर हे दोन घटक अध्ययनावर परिणाम करतात. पुढचा प्रश्न पाहू. वय आणि डॅश याचा बालकाच्या वाढीवर नैसर्गिक परिणाम होतो. वय आणि परिपक्वता यांचा बालकाच्या वाढीवर परिणाम होत असतो. परिपक्वता म्हणजे काय? मॅच्युरिटी. वय आणि परिपक्वता यांचा बालकाच्या वाढीवर नैसर्गिक परिणाम होत असतो. पुढचा प्रश्न पाहू. सवय डॅश काळ बघत नसते. सवय वेळ काळ बघत नाही. सवय असली की त्याला वेळ आणि काळाचा काही त्याला फरक पडत नाही, बरोबर. सवय वेळ काळ बघत नाही. यानंतर घर शाळा व डॅश हे परिसरातील मुख्य घटक आहेत. घर, शाळा आणि समाज. 127वा प्रश्न उत्तर काय येईल? समाज. घर, शाळा आणि समाज हे परिसरातील मुख्य घटक आहेत. पुढचा प्रश्न पाहू. अवबोध म्हणजे संपूर्ण संवेदना होय. अवबोध म्हणजे काय? संवेदनांना अर्थ लागतो, त्याला आपण काय म्हणतो? अवबोध असं म्हणतो. मग संवेदना म्हणजे काय? या ठिकाणी अवबोध म्हणजे संपूर्ण संवेदना होय. यानंतर संवेदना अधिक अर्थ आपण मग अशीच पाहिलं, हे एक्झाममध्ये डायरेक्टली तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. संवेदना अधिक अर्थ बरोबर काय? संवेदना अधिक अर्थ बरोबर याचं उत्तर आहे अवबोध. संवेदना अधिक अर्थ बरोबर अवबोध. पुढचा प्रश्न पाहू. बाह्य उद्दीपकासंबंधी प्रथम होणारी प्राथमिक मानसिक स्वरूपाची प्रक्रिया म्हणजे संवेदना होय. संवेदना म्हणजे काय? आता संवेदनाची व्याख्या तुम्हाला या ठिकाणी भेटली. बाह्य उद्दीपकासंबंधी प्रथम होणारी प्राथमिक मानसिक स्वरूपाची प्रक्रिया म्हणजे संवेदना. बाह्य उद्दीपक कोणताही असू शकतो. उद्दीपक, चेतक, प्रतिसाद आपण काल पाहिलेला आहे. बाह्य उद्दीपकासंबंधी प्रथम म्हणजे प्रायमरी पहिल्यांदा होणारी मानसिक स्वरूपाची प्रक्रिया आहे. मानसिक स्वरूपाची प्रक्रिया कोणती आहे? ती आहे संवेदना. आपल्याला संवेदना होतात, त्याच्यानंतर आपला रिस्पॉन्स येतो, त्याच्यानंतर आपलं काय होतं? आपण नंतर प्रतिसाद देतो त्याला. तर अशा प्रकारे तुमच्या लक्षात राहील. आता महत्त्वाचा प्रश्न आहे. नेक्स्ट क्वेश्चन, डॅश हे चित्तभ्रमाचे प्रमुख कारण आहे. भावना हे चित्तभ्रम होण्याचं प्रमुख कारण आहे. पुढचा प्रश्न, समोर 132वा प्रश्न आहे. समोर उद्दीपक नसताना सुद्धा पूर्वी घेतलेल्या अनुभवाचे मनातल्या मनात पुनरुज्जीवन करता येते, यालाच प्रतिमा असं म्हणतात. मगाशीच आपण पाहिलं, प्रतिमा ह्या क्लिअर नसतात. समजा एखादी गोष्ट आपल्या समोर नाही तरीही आपण पास्टमध्ये ती गोष्ट पाहिलेली असते, ऐकलेली असते, त्या गोष्टीला आपण इमॅजिन करतो, त्याला काय म्हणायचं? प्रतिमा असं म्हणायचं. समोर ती गोष्ट आता नसते तरी पण आपण ती गोष्ट इमॅजिन करू शकतो, त्याला काय म्हणणार? प्रतिमा असं म्हणायचं. प्रतिमा ह्या स्पष्ट नसतात, सर्वच प्रतिमा ह्या स्पष्ट नसतात. मगाशी आपण एक प्रश्न पाहिला होता की अवबोधापेक्षा प्रतिमा कशा असतात? अस्थिर असतात. अवबोध क्लिअर असतो, अवबोधाचा अर्थ लागलेला असतो आपल्याला. प्रतिमा ह्या डोक्यामध्ये क्लिअर नसतात. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहूया.
व्हिडिओ महत्त्वाचा आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ लक्षपूर्वक आणि शेवटपर्यंत पहा. आपल्याला मानसशास्त्रामध्ये आपण जे व्हिडिओ बनवणार आहोत त्यातून तुम्हाला 30 पैकी 30 मार्क मिळण्याची आपण तयारी पूर्ण करून घेणार आहोत. प्रश्न, डॅश म्हणजे कल्पना, डॅश म्हणजे पूर्वानुभवाचे स्मरण होय. कल्पना म्हणजे काय असतं? स्मरण करतो. पूर्वानुभवांचं स्मरण म्हणजे आपली कल्पना, बरोबर. पुढचा प्रश्न पाहू. डॅश कल्पनात प्रतिमाची जुळवाजुळव केली जाते. रचनात्मक कल्पना ज्या असतात त्याच्यामध्ये आपण ज्या पास्टमध्ये ज्या आपल्या डोक्यामध्ये प्रतिमा असतात त्यांची आपण जुळवाजुळव करतो. रचनात्मक कन्स्ट्रक्शन त्याचं आपण करत असतो. डोक्यात आपण मेंदूमध्ये जेव्हा विचार असतात आपल्या, त्याचं आपण काय करतो, आपल्या डोक्यामध्ये विविध प्रतिमा असतात, मग त्यांचं आपण जुळवाजुळव करतो, त्यांचं कन्स्ट्रक्शन करतो. एक थोडक्यात त्याला काय म्हणायचं? रचनात्मक कल्पना असं म्हणायचं. पुढचा प्रश्न पाहू. डॅश व डॅश हे रचनात्मक व कल्पनाचे 2 प्रकार आहेत. सर्जनात्मक व अनुकरणात्मक हे रचनात्मक कल्पनाचे 2 प्रकार आहेत. सर्जनात्मक व अनुकरणात्मक हे रचनात्मक कल्पनांचे 2 प्रकार आहेत. यानंतर पुढचा प्रश्न पाहू. विचार म्हणजे प्रतिकात्मक वर्तन होय. विचार म्हणजे काय असतं? प्रतिकात्मक वर्तन असतं. आधी आपण विचार करतो, त्याच्यानंतर आपलं वर्तन असतं. पुढचा प्रश्न, कोणतीही गोष्ट जाणून घेण्यासाठी मनाने केलेली धडपड म्हणजे अवधान होय. मगाशीच मी तुम्हाला अवधानाची व्याख्या सांगितली. अवधान म्हणजे त्याला इंग्लिशमध्ये काय सांगतो? अटेन्शन. काही आता आपल्याला बऱ्याच वेळेस असा प्रॉब्लेम होतो की अवधान हा शब्द येतो, बऱ्याच विद्यार्थ्यांना देखील आपल्याला देखील प्रॉब्लेम होतो. अवधान हा शब्द येतो आणि आपल्याला त्याचा इंग्लिशमधला अर्थ माहीत नसतो. इंग्लिश आपण कधी आपण अटेन्शन म्हटलं की आपल्याला लक्षात येतं अटेन्शन म्हणजे काय, परंतु अवधान म्हणजे काय हे समजत नाही. तर कोणतीही गोष्ट जाणून घेण्यासाठी मनाने केलेली धडपड म्हणजे काय? अवधान. यानंतर पुढचा प्रश्न पाहू. वर्तनाला दिशा देणे म्हणजे काय? प्रेरणा. वर्तनाला दिशा देणे म्हणजे काय? प्रेरणा होय. यानंतर अमूर्त गोष्टीबद्दल विचार करण्याची क्षमता म्हणजे बुद्धी होय. बुद्धीचा वापर करून आपण अमूर्त गोष्टीबद्दल, ज्या गोष्टींना आपण फक्त अनुभवू शकतो, पाहू शकत नाही, स्पर्श नाही करू शकत, त्या गोष्टीबद्दल देखील आपण कल्पना करतो, त्याच्याबद्दल विचार करतो. ही क्षमता म्हणजे काय आहे? ही क्षमता म्हणजे बुद्धी आहे. अमूर्त गोष्टीबद्दल विचार करण्याची क्षमता म्हणजे काय? तर बुद्धी आहे. पुढचा प्रश्न पाहू. उपयोजित विचार म्हणजे बुद्धिमत्ता. उपयोजित विचार म्हणजे काय? बुद्धिमत्ता. बुद्धिमत्तेची व्याख्या लक्षात ठेवा. आता उपयोजित विचार म्हणजे काय? बुद्धिमत्ता. ॲप्लाइड, उपयोजित म्हणजे ॲप्लाइड थॉट्स म्हणजे काय? बुद्धिमत्ता. आता बुद्ध्यांकचा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. बऱ्याच एक्झाममध्ये बऱ्याच वेळेस विचारला गेला आहे. बुद्ध्यांक बरोबर काय? तर या ठिकाणी थोडंसं प्रिंटिंग मिस्टेक आहे. मानसिक वय भागिले शारीरिक वय गुणिले 100 असं त्याचं सूत्र आहे. मानसिक वय भागिले शारीरिक वय. आता एक्झाममध्ये तुम्हाला म्हणजे जे आपलं जे मूळ वय असतं ते देखील दिलं जाईल. शारीरिक वयाच्या जागी तुमचं जे मूळ वय आहे तसा देखील पर्याय तुम्हाला दिला जाईल. बुद्ध्यांक बरोबर मानसिक वय भागिले शारीरिक वय गुणिले 100 हा फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न पाहू. बिने हा बुद्धिमापनाचा जनक मानला जातो. अल्फ्रेड बिने यांच्याबद्दल या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्यांनी जे मानसशास्त्र होतं तर वर्तनात्मक मानसशास्त्रासाठी त्यांनी संशोधन केलेलं आहे. बिने यांनी वेगवेगळ्या त्यांच्या टेस्ट आहेत बुद्धिमापनाच्या, त्यांच्या वेगवेगळ्या टेस्ट आहेत, त्याच्यामुळं त्यांना बुद्धिमापनाचा जनक असं म्हटलं जातं. बिने किंवा एक्झाममध्ये अल्फ्रेड बिने असं देखील येईल. पुढचा प्रश्न पाहू. बुद्ध्यांक म्हणजे डॅश वय व जन्मवय यांचे गुणोत्तर. मगाशी मी तुम्हाला सांगत होतो, मला हा शब्द लक्षात आला नाही. जन्मवय असं देखील येऊ शकतं. म्हणजे मगाशी आपण काय पाहिलं? बुद्ध्यांक बरोबर काय? तर मानसिक वय भागिले शारीरिक वय गुणिले 100. तर बुद्ध्यांक बरोबर मानसिक वय भागिले जन्मवय गुणिले 100 असा देखील फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवा. जन्मवय हा शब्द येईल किंवा शारीरिक वय हा शब्द येईल. एक्झाममध्ये चुकायचं नाही. दोन्हींचा अर्थ काय होतो? सेमच अर्थ आहे. बुद्ध्यांकचा फॉर्म्युला काय आहे? मानसिक वय भागिले जन्मवय गुणिले 100. यानंतर शेवटचा प्रश्न. बुद्धिमापन कसोट्यांचे डॅश व डॅश हे प्रमुख 2 प्रकार आहेत. बुद्धिमापन कसोट्यांचे वैयक्तिक व सामूहिक हे 2 प्रमुख प्रकार आहेत. बुद्धिमापन कसोट्यांचे वैयक्तिक व सामूहिक हे 2 प्रकार आहेत. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण 150 पर्यंतचे प्रश्न पाहिलेले आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी ज्या प्रश्नांना विश्लेषणाची आवश्यकता होती त्यांचं विश्लेषण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर असंच आपण 500 प्रश्न पाहणार आहेत आणि तिथून पुढे देखील मानसशास्त्रामध्ये आपल्याला पैकीच्या पैकी गुण मिळण्यासाठी जे काही आवश्यक नोट्स असतील त्या देखील मी चॅनलला अपलोड करणार आहे. तर दररोज नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन क्लिक करा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.